बघा आजकाल कसं झालंय, फोन चांगला चालत असतो पण मार्केटमध्ये नवीन मॉडेल आलं की आपल्याला जुन्याचा कंटाळा येतो. टीव्ही चांगला चालत असतो पण मोठा हवा म्हणून आपण बदलतो. ही बोरियत आपल्याला ॲक्च्युली महाग पडते. वस्तू जोपर्यंत तिचं काम व्यवस्थित करतेय तोपर्यंत ती बदलण्याची खरं तर गरज नसते. नवीन वस्तू घेतली की काही दिवस उत्साह येतो, पण मग नंतर पुन्हा ती वस्तू सवयीची होते आणि आपल्याला पुन्हा बोर वाटायला लागतं. खूप वेळेला आपल्याला नवीन वस्तू नको असते, फक्त काहीतरी नवीन केल्याची भावना पाहिजे असते. आपल्या मनाची लहर सांभाळण्यापेक्षा आपल्या गरजांकडे लक्ष दिलं ना तर महिन्याच्या शेवटी आपल्याकडे खूप चांगली रक्कम उरते. चौथी टिप आहे, खर्च करणं कठीण करा आणि बचत करणं सोपं करा. आपल्या फोनमध्ये आजकाल सगळे पेमेंट ॲप्स असतात. बोटाच्या एका क्लिकवर पैसे जातात. हा खर्च करणं खूप सोपं झालं आहे म्हणून पैसे सहज खर्च होतात. याच्या उलट बचत करण्यासाठी मात्र आपल्याला बँकेत जावं लागतं किंवा फॉर्म भरावे लागतात. आता हीच गोष्ट तुम्ही थोडी उलट करून बघायची ठरवली तर, म्हणजे शॉपिंग ॲप्समधून कार्डचे डिटेल्स काढून टाकणं, पैसे खर्च करण्याआधी स्वतःला 24 तास देणं, म्हणजे ती वस्तू 24 तास तरी फक्त कार्टमध्ये टाकून ठेवणं. हे छोटे अडथळे असतात ना, हे आपल्याला चुकीच्या खर्चांपासून वाचवतात.